बॉलिवूड अभिनेते असरानी यांचं निधन झालंय. वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. असरानी यांनी 350हून अधिक चित्रपटात काम केलंय. असरानी यांच्या जाण्यानं त्यामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. असरानी यांनी अनेक चित्रपटातून अभिनयाची आपली छाप उमटवली. शोलेमधल्या जेलरची भूमिका देखील त्यांनी साकारली आणि त्यातून ते पुढे प्रसिद्धीत झोतात आले. असरानी यांनी वयाच्या 84व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय. त्यामुळे ऐन दिवाळीत शोककळा पसरली आहे. श्रेयस सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकचे अपडेट्स देतील. श्रेयस, त्यांना कसला आजार होता का, म्हणजे हे निधन कशामुळे झाले अचानक? अनेक दिवसांपासून ते आजारी असल्याचेही काही गोष्टी समोर येत होत्या. मात्र आज जे काही घडलं त्याच्यामुळे पूर्ण हिंदी सिनेसृष्टीवर एक शोककळा बसली आहे. खरं तर असरानी यांना एक वेगळं स्कूल ऑफ ऍक्टिंग हे खरं तर मानलं जायचं. त्यांनी अनेक मोठमोठ्या कलाकारांसोबत अजरावर कामं केली आहेत. मग जसं तुम्ही म्हटलात की शोलेमधलं त्यांचं काम असो, अभिमान सिनेमातलं त्यांचं काम असो, ऋषिकेश मुखर्जी यांचे काही मोजके कलाकार होते जे सगळ्या सिनेमात दिसायचे. त्याच्यातून एक असरानी होते. प्रत्येक भूमिका त्यांची गाजली आहे. त्याचं कारण असं आणि त्यांच्या अभिनयाचं वेगळ्या छटा ह्या प्रत्येक ठिकाणी आगळ्या वेगळ्या होत्या. असरानींना अनेक पुरस्कारांनी पण सन्मानित करण्यात आलं. आज त्यांच्या निधनामुळे एक वेगळी शाळा, अभिनयाची वेगळी शाळा ह्याचाच आज अंत झालाय का, हेच खऱ्या अर्थाने भावना प्रत्येक बॉलिवूड कलाकाराच्या आहेत. आपण एकंदर पाहायला गेलं तर आज दुपारी 4:30च्या दरम्यान ही गोष्ट घडलेली आहे आणि मोजक्या त्यांच्या फॅमिली मेंबर्स आणि करता कलाकारांसमवेत त्यांच्या अंत्यसंस्कार सुद्धा करण्यात आले अशी माहिती अद्याप आपल्याला मिळत आहे. मात्र त्यांच्या जाण्याने कुठे ना कुठे संपूर्ण हिंदी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. नक्कीच नक्कीच आपण पाहतोय गेले अनेक पिढ्यांपासनं अगदी प्रत्येक माणसाला खळखळून हसवणारा अभिनेता होता. मात्र या हरूण नरी अभिनेत्याचं आज निधन झालंय. धन्यवाद.